रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये. अर्थात हा पालखी सोहळा देहू आळंदी पासून पंढरीकडे निघालेला आहे. तर या सोहळ्यामध्ये अचानक माझी अण्णांची गाठ पडली. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये जरी अण्णा माझे सासरे असले तरी या ठिकाणी अण्णा इथले लोकल आहेत, गोपाळवाडीचे दौंडचे. या परिसरामध्ये आल्यानंतर पाटस येथील नागेश्वर मंदिरामध्ये हा पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावलेला आहे. दौंड, काष्टी, श्रीगोंदा या परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. इथं अण्णा आले मला म्हणायला लागले, जावाय बापू. म्हणजे इथं जावाय बिवाय काय नाही, इथं फक्त रामभाऊ आहे आणि तुम्ही फक्त अण्णा आहे. कारण माझं तुझं झालं, पालखी सोहळ्यात भांडण झालं तर सोडवायला सुभाषराव नाहीत, पाटील नाहीत, बाळासाहेब नाहीत. त्याच्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांना मी भेटलो. मी बोलत होतो स्थानिक ग्रामस्थांशी. तर स्थानिक ग्रामस्थ मीच आहे आम्ही स्वतः आहे. स्थानिक ग्रामस्थांसंग आम्ही बोलत होतो. तर स्थानिक ग्रामस्थ म्हणजे आम्ही राजकारणात जरी डाव प्रतिडाव खेळत असलो हिथं मात्र देवाच्या दारात एक आहे. तसं अण्णा माणसाच्या जीवनामध्ये काय माणसाने एकच असलं पाहिजे. काय सांगायला अण्णा तुम्ही? आज या वारीच्या निमित्ताने सर्वजण श्रीमंत गरीब सगळा भेदभाव, स्त्री पुरुष बालक वयस्कर माणसं सुद्धा सगळे देवान विसरतात आणि इथं सगळे एकच असतात, पंढरीचा वारकरी म्हणून. तर नक्कीच या वारी सोहळ्यामध्ये चालण्याचा आनंद घ्यावा. वारी सोहळ्यामध्ये माऊलींच्या पालखीमध्ये बाळासाहेब चालतात. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये काय टप्पे का होईना मी आणि अण्णा स्वतः चालतो. आनंद घेतला पाहिजे. वारी वारी जन्म मरणाची वारी. हरी रामकृष्ण हरी.